भारतात जवळपास 31 हेल्थ इन्शुरन्स कंपन्या काम करत आहेत. आता या प्रत्येक इन्शुरन्स कंपन्यांचे वेगवेगळे प्लॅन्स असतात. तेव्हा तुमच्यासाठी कोणते प्लॅन्स किंवा कोणती पॉलिसी योग्य आहे हे कसं ओळखणार? तर त्या पॉलिसीमधील फीचर समजून घेतल्यावर किंवा त्या पॉलिसीमधील टर्म्स अँड कंडिशन समजून घेतल्यावर. म्हणून मी आज 3 कंपन्या सिलेक्ट केल्या आहेत ज्या फीचर वाईज बेस्ट आहेत. नमस्कार मंडळी, मी सुहास जोगळे. आज आपण खालील 3 कंपन्यांचे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन माहीत करून घेणार आहोत, म्हणजे कंपॅरिझन करणार आहोत. 1 HDFC Ergo Optima Restore, 2 केअर हेल्थ NCB सुपर आणि 3 निवा बुपा हेल्थ रिअश्योर्ड. तर चला सुरू करूया. प्लॅन टाईप. हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल, मल्टी इंडिव्हिज्युअल, फॅमिली फ्लोटर असे प्लॅन तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यापैकी इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या पॉलिसीमध्ये एकच पॉलिसीधारक असेल, म्हणजेच काय तर सिंगल पर्सन असेल. मल्टी इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या पॉलिसीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि त्या प्रत्येक व्यक्तीस एक स्वतंत्र विमा रक्कम असेल. उदाहरणार्थ 5 लाखाची पॉलिसी घेतली तर प्रत्येक व्यक्तीस 5 लाखाचा कव्हर असेल. आणि फॅमिली फ्लोटर म्हणजे त्या पॉलिसीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती, जसे की नवरा बायको आणि 2 मुलं, अशा चौघांना मिळून एकच विमा रक्कम असेल. समजा सम इन्शुर्ड 5 लाख असेल तर चौघांना फक्त 5 लाखाचाच कव्हर मिळेल. चाइल्ड एज मिनिमम. HDFC Ergo, केअर आणि निवा बुपामध्ये चाइल्ड मिनिमम एज आहे 91 दिवसांचं. म्हणजे न्यूबॉर्न बेबी असतात त्यांना 91 दिवसांच्या पुढेच पॉलिसीमध्ये ॲड करू शकता. चाइल्ड एज मॅक्झिमम. HDFC आणि केअरमध्ये फक्त 25 वर्षापर्यंत आणि निवा बुपामध्ये 30 वर्षापर्यंत डिपेंडंट चाइल्ड राहील. त्यानंतर 25 किंवा 30 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याची एक सेपरेट पॉलिसी बनेल. प्रपोजर एज मिनिमम. HDFC, केअर आणि निवा बुपामध्ये नवीन किंवा फ्रेश पॉलिसी घेण्याचे एंट्री वय 18 वर्ष आहे. प्रपोजर एज मॅक्झिमम. HDFC आणि निवा बुपामध्ये नवीन किंवा फ्रेश पॉलिसी घेण्याचे वय 65 वर्ष आहे. पण केअर हेल्थ इन्शुरन्समध्ये नो अपर एज लिमिट, म्हणजे तुम्ही कोणत्याही वर्षी पॉलिसी घेऊ शकता. सम इन्शुर्ड अवेलेबल म्हणजे तुम्ही एकूण किती विमा रक्कम घेऊ शकता. तर HDFC Ergo Optima Restoreमध्ये 5 लाख ते 50 लाखापर्यंत सम इन्शुर्ड अवेलेबल आहे. केअर हेल्थ NCB सुपरमध्ये 5 लाख ते 75 लाखापर्यंत सम इन्शुर्ड अवेलेबल आहे. आणि निवा बुपा हेल्थ रिअश्योर्डमध्ये 3 लाख ते 1 कोटीपर्यंत सम इन्शुर्ड अवेलेबल आहे. पॉलिसी टर्म अवेलेबल म्हणजे तुम्ही पॉलिसी घेतल्यावर पॉलिसी रिन्युअल कधी करणार. HDFC Ergoमध्ये 1 किंवा 2 वर्षासाठी पॉलिसी टर्म घेऊ शकता. केअर हेल्थमध्ये 1, 2 आणि 3 वर्षासाठी पॉलिसी टर्म घेऊ शकता. निवा बुपामध्ये 1, 2 आणि 3 वर्षासाठी पॉलिसी टर्म घेऊ शकता. फॅमिली साईज मॅक्झिमम म्हणजे तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मॅक्झिमम किती मेंबर्स ॲड करू शकता. तर HDFC Ergoमध्ये 2 प्रौढ व्यक्ती आणि 4 मुलं. केअर हेल्थमध्ये 2 प्रौढ व्यक्ती आणि 4 मुलं. निवा बुपामध्ये 2 प्रौढ व्यक्ती आणि 4 मुलं. पण जर तुम्ही मल्टी इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेणार असाल तर अजून 2 डिपेंडंट पॅरेंट ॲड करू शकता. रूम रेंट कॅपिंग. हॉस्पिटलमधील रूम्स म्हणजे जनरल वॉर्ड्स, सेमी प्रायव्हेट, सिंगल AC रूम, डिलक्स रूम आणि पर्सनल सूट असे विविध प्रकारचे रूम्स असतात. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना तुम्ही कोणता रूम निवडणार त्यावर इतर हॉस्पिटलचे खर्च अवलंबून असतात. HDFC आणि निवा बुपामध्ये एनी रूम म्हटलं आहे म्हणजे नो कॅपिंग आहे, कोणताही रूम घेऊ शकता, पण अप टू सम इन्शुर्ड पर्यंतच. पण केअर हेल्थमध्ये फक्त सिंगल प्रायव्हेट AC रूम अलाउड आहे. रूम रेंट म्हणजे काय याबद्दल अधिक माहितीसाठी हेल्थ इन्शुरन्स सिरीजमधील हा व्हिडिओ पाहू शकता. रिस्टोर, रिचार्ज, रिइन्स्टेटमेंट हा एक असा फीचर आहे की इन्शुरन्स कंपनी तुम्ही
क्लेम घेतल्यावर तुमच्या सम इन्शुर्ड अमाऊंट इतकाच कव्हर तुमच्या पॉलिसीमध्ये ऍड करते, म्हणजेच रिस्टोर बेनिफिट देते. HDFC मध्ये पहिल्या क्लेम नंतर लगेच इन्शुरन्स कंपनी रिस्टोर बेनिफिट देते. उदाहरणार्थ तुमची पॉलिसी 5 लाखाची आहे आणि पहिला क्लेम 2 लाखाचा आला तर कंपनी तुमच्या सम इन्शुर्ड अमाऊंट इतकीच अमाऊंट पॉलिसीमध्ये ऍड करेल, म्हणजे शिल्लक 3 लाख प्लस रिस्टोर अमाऊंट 5 लाख असे एकूण 8 लाखापर्यंत कव्हर घेऊ शकता. शिवाय सेम पर्सन सेम डिसीज अलाउड आहे. केअर हेल्थ मध्ये जेव्हा पहिला क्लेम येईल तेव्हा रिचार्ज रिस्टोर्ड बेनिफिट मिळेल. हो, पण यामध्ये त्याच व्यक्तीला त्याच आजारासाठी दुसऱ्यांदा क्लेम मिळणार नाही. हो, पण दुसऱ्या व्यक्तीला मिळेल. म्हणजेच काय की सेम पर्सन सेम डिसीज नॉट अलाउड. निवबुपा मध्ये अनलिमिटेड रिफिल ट्रिगर ऑन एव्हरी क्लेम. सेम पर्सन सेम डिसीज अलाउ अप टू रिमेनिंग बॅलन्स. म्हणजे पॉलिसी प्रत्येक व्यक्तीच्या क्लेम साठी रिस्टोर किंवा रिफिल बेनिफिट देते, कारण अनलिमिटेड रिफिल आहे. सेम व्यक्ती सेम आजारासाठी क्लेम मिळवू शकतो जोपर्यंत त्याचा रिमेनिंग बॅलन्स आहे तोपर्यंत. नो क्लेम बोनस. नो क्लेम बोनस म्हणजे ज्या वर्षी तुम्ही क्लेम घेणार नाही तेव्हा इन्शुरन्स कंपनी नो क्लेम बोनसच्या स्वरूपात तुम्हाला रिवॉर्ड देईल. HDFC मध्ये 50% प्रत्येक क्लेम फ्री वर्षात नो क्लेम बोनस मिळेल आणि मॅक्झिमम 100% पर्यंतच मिळेल. निवबुपा मध्ये 50% प्रत्येक क्लेम फ्री वर्षात नो क्लेम बोनस मिळेल आणि मॅक्झिमम 100% पर्यंतच मिळेल. उदाहरणार्थ तुमची पॉलिसी 5 लाखाची आहे. पहिल्या वर्षात क्लेम घेतला नाही तर पुढील वर्षात 5 लाखाच्या 50% म्हणजे 2.5 लाख म्हणजेच 7.5 लाखाची पॉलिसी होईल. आणि दुसऱ्या वर्षात सुद्धा क्लेम घेतला नाही तर तुमची पॉलिसी तिसऱ्या वर्षात एकूण 10 लाखाची होईल. केअर हेल्थ मध्ये तुमची 5 लाखाची पॉलिसी आहे. पहिल्या वर्षात नो क्लेम बोनस 60% म्हणजे दुसऱ्या वर्षात एकूण विमा रक्कम 8 लाख होईल आणि दुसऱ्या वर्षात नो क्लेम बोनस 60% म्हणजे तिसऱ्या वर्षात 11 लाखाची पॉलिसी होईल आणि तिसऱ्या वर्षापासून नो क्लेम बोनस 10% असे पुढील 3 वर्ष मिळेल, म्हणजे 6व्या वर्षात एकूण विमा रक्कम 12.5 लाख होईल. इथे एक मुद्दा लक्षात घ्या, जर क्लेम घेतला नाही तरच नो क्लेम बोनस मिळेल. अधिक माहितीसाठी हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीज मधील हा व्हिडिओ बघू शकता. प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याआधीचे खर्च आणि नंतरचे खर्च कव्हर होतात. HDFC आणि निवबुपा मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याआधी केलेले खर्च असे खर्च 60 दिवसांपर्यंत कव्हर होतात, पण केअर हेल्थ मध्ये 30 दिवसापर्यंतचेच खर्च कव्हर होतात. HDFC आणि निवबुपा मध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर केलेले खर्च असे खर्च 180 दिवसांपर्यंत खर्च कव्हर करू शकतो, पण केअर हेल्थ मध्ये फक्त 60 दिवसांपर्यंतच कव्हर करू शकतो. अधिक माहितीसाठी हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीज मधील प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन हा व्हिडिओ बघू शकता. वेटिंग पिरियड. नवीन पॉलिसी घेताना इन्शुरन्स कंपनीच्या काही अटी आणि नियम असतात. त्यापैकी एक अट म्हणजे वेटिंग पिरियड आहे. इनिशियल वेटिंग पिरियड. जवळपास सर्वच कंपन्यांचा 30 दिवसांचा इनिशियल वेटिंग पिरियड असतो. HDFC, केअर आणि निवबुपा यांचाही सुरुवातीचा 30 दिवसांचा वेटिंग पिरियड आहे. वेटिंग फॉर स्पेशल डिसीज हा कालावधी साधारणतः 2 वर्षांचा असतो. HDFC, केअर आणि निवबुपा यांचाही सेम आहे. स्पेशल डिसीज म्हणजे मोतीबिंदू, कॅटरॅक्ट, नाक कान घशाचे आजार, हर्निया, जॉइंट रिप्लेसमेंट इत्यादी. प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड यामध्ये साधारणतः 1 ते 4 वर्षाचा कालावधी असू शकतो. असे आजार जे अगोदरपासून एखाद्या व्यक्तीला असतात त्यांच्यासाठी हा कालावधी. यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह म्हणजेच डायबिटिक इत्यादी. HDFC, केअर आणि निवबुपा मध्ये फक्त 3 वर्षाचा कालावधी आहे. हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सिरीज मधील वेटिंग पिरियड हा व्हिडिओ पाहू शकता. को पेमेंट. तुम्ही घेत असलेल्या पॉलिसीमध्ये को पे असं असेल तर मेडिकल खर्चाचा काही भाग तुम्हाला हॉस्पिटलला द्यावा लागेल आणि उर्वरित रक्कम इन्शुरन्स कंपनी देईल. उदाहरणार्थ तुमचे एकूण मेडिकल खर्च 1 लाख झाले आहे आणि तुमच्या पॉलिसीमध्ये को पे 10% असेल तर 1 लाखाच्या 10% म्हणजे 10,000 तुम्हाला हॉस्पिटलला द्यावे लागतील आणि उर्वरित 90,000 इन्शुरन्स कंपनी देईल. HDFC आणि निवबुपा मध्ये को पेमेंटची अट नाही. केअर हेल्थ मध्ये वयाच्या 60 पर्यंत नाही, पण 61 वर्षाचे झाल्यास 20% को पे द्यावा लागेल. या पॉलिसीमध्ये रायडर घेऊ शकता जेणेकरून को पे तुम्हाला द्यावा लागणार नाही. डे केअर ट्रीटमेंट म्हणजे
अशा सर्जरी ज्या 24 तासाच्या आतमध्ये होतात, उदाहरणार्थ मोतीबिंदूचं ऑपरेशन 2 ते 3 तासात होऊन तुम्हाला डिस्चार्ज दिलं जातं. एचडीएफसी, केअर आणि निवाबुपा या तिन्ही प्लॅन्समध्ये जवळपास सर्वच डे केअर ट्रीटमेंट कव्हर होतात, पण अप टू सम इन्शुर्ड. मॅटर्निटी बेनिफिट्स ऑप्टिमा रिस्टोर मध्ये नाही, निवाबुपा रिअश्युअर्ड मध्ये पण नाही. केअर हेल्थ एनसीबी सुपर मध्ये सम इन्शुर्ड 50, 60 आणि 75 लाख असेल तर 1 लाखापर्यंत कव्हर मिळेल. फ्री हेल्थ चेकअप काही कंपन्या दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी फ्री हेल्थ चेकअप सारखी सुविधा देतात. एचडीएफसी मध्ये सम इन्शुर्ड 5 लाखाचा असेल तर दर 2 वर्षांनी फ्री हेल्थ चेकअप करू शकता आणि सम इन्शुर्ड 10 लाखाच्या पुढे असेल तर दरवर्षी तुम्ही या सुविधेचा फायदा घेऊ शकता. हो, पण फक्त ॲडल्ट मेंबरसाठीच. केअर हेल्थमध्ये दरवर्षी फ्री हेल्थ चेकअप करू शकता, पण ॲडल्ट मेंबरसाठीच. आणि निवाबुपामध्ये दरवर्षी फ्री हेल्थ चेकअप करू शकता प्रत्येक 1 लाख सम इन्शुर्डसाठी, 500 रुपये प्रत्येक ॲडल्ट मेंबरसाठी. जर इंडिव्हिज्युअल प्लॅन असेल तर मॅक्झिमम 5,000 प्रत्येक इन्शुर्ड पर्सनसाठी. तसेच फ्लोटर प्लॅनमध्ये मॅक्झिमम 10,000 प्रत्येक पॉलिसीसाठी. ॲम्ब्युलन्स कव्हर जर पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल आणि त्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज असेल तर काही मेडिक्लेम प्लॅन्समध्ये ही सुविधा मिळेल. एचडीएफसी अर्गोमध्ये प्रत्येक वर्षी 2,000 रुपयांचाच कव्हर मिळेल. केअर हेल्थमध्ये प्रत्येक वर्षी 5,000 रुपयांचाच कव्हर मिळेल आणि निवोबुपामध्ये पर हॉस्पिटलायझेशन 2,000च मिळतील. एअर ॲम्ब्युलन्स एचडीएफसी मध्ये मिळेल आणि निवोबुपामध्ये सुद्धा मिळेल, पण केअर हेल्थ एनसीबी सुपर या प्लॅनमध्ये मिळणार नाही. तुम्हाला ॲडिशनल रायडर घ्यावा लागेल. क्लेम सेटलमेंट याचा अर्थ असा होतो की पॉलिसी होल्डरचा जो काही क्लेम येतो तो इन्शुरन्स कंपनी स्वतः करते की थर्ड पार्टीच्या माध्यमातून क्लेम सेटल करते. पण या तिन्ही प्लॅन्समध्ये इन्शुरन्स कंपनी स्वतः क्लेम सेटल करते. पोर्टेबिलिटी ऑप्शन जर तुम्हाला पहिल्या पॉलिसीमधून दुसऱ्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये जायचं असेल तर या तिन्ही प्लॅन्समध्ये ही सुविधा अवेलेबल आहे. ऑर्गन डोनर एक्सपेन्सेस ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरीच्या वेळी झालेला खर्च या तिन्ही प्लॅन्समध्ये कव्हर होईल. शेअरिंग अकोमोडेशन तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट कॅपिंग नसेल आणि जर तुम्ही शेअरिंग रूममध्ये हॉस्पिटलाइज होणार असाल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला रिवॉर्ड देते. एचडीएफसी मध्ये सम इन्शुर्ड 3 लाख ते 15 लाखापर्यंत 800 रुपये पर डे आणि मॅक्झिमम 4,800 रुपयापर्यंत असेल. सम इन्शुर्ड 20 ते 50 लाखापर्यंत 1,000 रुपये पर डे आणि मॅक्झिमम 6,000 रुपयापर्यंत. केअर हेल्थमध्ये पर डे 500 रुपये आणि प्रत्येक हॉस्पिटलायझेशनमध्ये 5 दिवसांपर्यंत मिळेल. निवोबुपामध्ये सम इन्शुर्ड 15 लाखापर्यंत 800 रुपये पर डे आणि मॅक्झिमम 4,800 रुपयापर्यंतच मिळेल. सम इन्शुर्ड 15 लाखाच्या वर असेल तर 1,000 रुपये पर डे आणि मॅक्झिमम 6,000 रुपये मिळेल. डोमिसिलियरी एक्सपेन्सेस म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी घेतलेल्या मेडिकल उपचारांसाठी जो खर्च होईल तो खर्च कव्हर होईल. एचडीएफसी आणि निवोबुपामध्ये तुमच्या एकूण सम इन्शुर्ड रकमेपर्यंत असे खर्च कव्हर होतील. केअर हेल्थमध्ये एकूण सम इन्शुर्ड रकमेपैकी 10%च कव्हर मिळेल. मॉडर्न ट्रीटमेंट्स या तिन्ही प्लॅन्समध्ये अवेलेबल आहे. प्रीमियम 2 प्रौढ व्यक्ती असतील आणि 2 मुलं असतील आणि ती फॅमिली मुंबईमध्ये राहत आहे, शिवाय कोणताही रायडर घेतलेला नाही, तर साधारण त्यांना प्रीमियम किती द्यावा लागेल तर एचडीएफसी मध्ये 25,223 रुपये असा प्रीमियम येईल आणि केअर हेल्थ एनसीबी सुपरमध्ये 18,825 रुपयापर्यंत त्यांना प्रीमियम द्यावा लागेल आणि निवोबुपामध्ये 21,209 रुपये असा प्रीमियम त्यांना द्यावा लागेल. क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे एका वर्षात इन्शुरन्स कंपनीकडे आलेल्या एकूण क्लेम्सपैकी किती क्लेम सेटल केले त्याचे हे प्रमाण किंवा रेशिओ आहे. एचडीएफसीचा CSR 99.07% आहे. केअर हेल्थचा CSR 95.2% आहे आणि निवोबुपाचा 96% आहे. मित्रांनो, फक्त CSR वरून पॉलिसी सिलेक्ट करू नका, तर त्यातील सर्व फीचर्स आणि टर्म्स अँड कंडिशन्स समजून घेऊनच नवीन पॉलिसीची निवड करा. धन्यवाद.